जंगली प्राण्यांना हलक्यात घेतलं की काय होऊ शकतं ह्याची घटना मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओच्या शेवटी शेवटच्या क्षणी काढलेला फोटो आहे, त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत थांबायला विसरू नका। आणि स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र, भयानक, रहस्यमय घटना स्टोरी रूपात बघायला आवडतात तर तुम्ही अगदी बरोबर चॅनलवरती आलाय। आम्ही तेच सांगतो आणि आठवड्यातून 1 ते 2 स्टोरी अपलोड करत असतो। जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आमचे वीकली अपलोड्स एन्जॉय करू शकताल। चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी। दोन 2014 साली दिल्लीमध्ये राहणारा 20 वर्षाचा मकसूद खानला वाघांसाठी भरपूर वेळ आणि कुतूहल निर्माण झालं होतं। त्याच्या बायकोला आणि आईला अजिबात कळत नव्हतं नक्की मकसूदला काय झालं होतं। एके दिवशी दिल्ली प्राणी संग्रहालयातून आल्यापासून मकसूद फक्त वाघाबद्दलच बोलत होता। त्यांना वाटलं पहिल्यांदा वाघाला बघितल्यामुळे मकसूदला वाघांबद्दल कुतूहल निर्माण झालं असेल, पण मकसूदला जंगलाचा राजा बोलला जाणाऱ्या वाघांबद्दल फक्त कुतूहल किंवा आवड नव्हती, पण त्याला वाघांबद्दल एक विचित्र कौतुक निर्माण झालं होतं। तो त्याच्या घरच्यांना किंवा मित्रांना त्यांनी कुठेतरी ऐकलेली स्टोरी सांगायचा। कसा एकदा प्राणी संग्रहालयातले ट्रेनर वाघाला 5 वर्ष पूर्ण झाली म्हणून हार घालायला गेली, पण वाघाला ते आवडलं नाही म्हणून त्यांनी त्या दोघांना खाऊन टाकलं। आता मकसूद सांगताना वाघ किती भयानक असू शकतो किंवा त्याला ती माणसं मेल्याचं दुःख आहे म्हणून नव्हता सांगत, तर त्याला वाघांबद्दल विचित्र कौतुक निर्माण झालं होतं की राजा असलेल्या वाघाला एवढ्या पिंजऱ्यात ठेवून पण कंट्रोल करणं किती अवघड आहे। म्हणजे तो या प्राण्याच्या बाबतीत एवढा वेडा झाला होता की त्याला जगात ह्याच्यापेक्षा कुठलीच गोष्ट मोठी वाटत नव्हती। त्याच वर्षी मे मध्ये मकसूदचा जॉब गेला। घरच्यांसाठी हे नवीन नव्हतं। थोड्या दिवसांनी त्याचा जॉब नेहमी सुटायचा, कारण की तो आळशी आणि मनात जे येईल ते करणारा होता। असंच पूर्वी एका जॉबवर ट्रकमध्ये पोती भरताना त्याला काहीतरी दिसलं म्हणून तो त्याच्या मागे गेला। त्यामुळे त्याला मालकाने कामावरून काढून टाकलं होतं। पण घरात एकटा कमवता असल्यामुळं त्याच्या घरातले मकसूदच्या मागे लागले होते। तुला काहीतरी काम शोधावं लागेल, आपलं घर असं चालूच शकत नाही। आता मकसूद जॉब शोधायला चाललोय सांगून सकाळी घरातून बाहेर पडायचा, पण तो जॉब शोधायला जात नव्हता, तर थोडेफार जे पैसे ठेवले होते ते घालून तो रोज दिल्ली प्राणी संग्रहालयात फक्त वाघांना बघायला जात होता। एके दिवशी असंच सप्टेंबर 23 तो प्राणी संग्रहालयात पांढऱ्या वाघांना बघत बसला होता। आता वाघाच्या पिंजऱ्याची रचना अशी होती की बाहेरच्या साईडला एक कुंपण होतं, जिथं थांबून सगळे वाघाला बघू शकत होते, आणि त्याच्या आतल्या बाजूला एक झाडं असलेली एक जागा होती, आणि त्याच्या आतच वाघांसाठी तयार केलेलं एक मोठं खंदक होतं। आणि त्या खड्ड्यातून वर आलं की बेटासारखं तयार केलेली एक जमीन होती, जिथे सगळे वाघ होते। आता कोणी सांगू शकत नाही, पण काही कारणामुळे मकसूद पहिल्या कंपाऊंड वरनं वर चढला आणि जिथं वाघ बघण्यासाठी सगळे थांबतात तिथून तो एकदम कॉर्नर वरती गेला, म्हणजे जिथे छोटी झाडं लावली होती, आणि वाघांकडे बघायला लागला। आता तिथली लोक त्याला मागे यायला सांगत होती, पण काही कारणांनी तो पुढे असलेल्या 15 फूट खंदकात पडला। तसंच संग्रहालयातला अलार्म वाजला। तिथं थांबलेली लोक ओरडायला लागली। त्यांनी तिथल्या सिक्युरिटींना बोलवलं। आता बाहेर चाललेल्या गोंधळामुळं एक वाघ लोकांच्या दिशेला आला आणि त्याला लगेच मकसूद खाली खंदकात बसलेला दिसला। तशी वाघाने खंदकात उडी मारली आणि मकसूदच्या समोर येऊन थांबला। मकसूद तसाच बसून होता, तो समोर हात धरून काहीतरी बडबडत होता। आता जी वरती लोक होती ती हे बघून एकतर ओरडत होती, काही फोटो व्हिडिओ काढत होती, तर काही जण तिथली दगड घेऊन वाघाला मारत होती की वाघ निघून जाईल यातून। या सगळ्या 10 मिनिटं चाललेल्या गोंधळाने वाघ भितरला, आणि प्राणी भितरल्यावर काय करतो तर त्यांनी मकसूदवर अटॅक सुरू केला, आणि मकसूदला त्यांनी धरलं, खंदकातून वर नेलं। आता संग्रहालयातला स्टाफ येईपर्यंत उशीर झाला होता। वाघाने मकसूदला खाऊन टाकलं होतं। हा फोटो शेवटच्या क्षणी घेतलाय, जेव्हा वाघाने त्याला अटॅक करून घेऊन जाऊन खाऊन टाकलं होतं। पोलिसांनी प्राणी संग्रहालयावरती दुर्लक्षामुळे केलेली मृत्यू केस टाकली, पण संग्रहालयाच्या अपुऱ्या सुरक्षिततेमुळे एकाचा मृत्यू झाला होता हे नक्कीच। चला, आजच्या पुरतं इतकंच होतं। तुम्हाला स्टोरी नक्कीच इंटरेस्टिंग वाटली असेलच, त्यामुळे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केले आहेत. तिथे तुम्ही तुमच्या सोबत घडलेल्या घटना सुद्धा शेअर करू शकता. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो. नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.